काहीतरी मित्र असतात ते म्हणतात बघ सुटण्यासाठी एक तुका वकील देतो तो 100% सोडवणार 100% सोडवणार. तुझा आता वकील जवळ वकील म्हणतो बघा एवढं घेत पण तुम्ही 101% बाहेर वहिल्यात आवडतो बसा येऊन घ्या नाही येऊन घ्या बिंदास तुम्ही टेन्शन घेऊ नको. हे पेटू जे आणि हसलू ते खटू ते आम्ही नाही फक्त उत्तर 100% तुमचा झाला का मी होतो बसलाय तो मी स्वतःच्या ताकदीवर किंवा स्वतःच्या हिमतीवर बसले बसलाय. तुम्ही मगापासून तर सांगताच ना बुवा त्याच्याबद्दल तुमचा एक मी छोटस जोक सांगतो. तर वकील सांगतो त्या दरोडेखोराक 101% तुला बाहेर काढतो मी फक्त मी सांगेन तसाच बोलायचा. दरोडेखोर म्हणतो वकील साहेब तुम्ही सांगाल त्याच्या शब्दाच्या बाहेर मी नाही. वकील म्हणतो बघ काही कोणी विचारून दे सरळ नाही म्हणायच्या बाकी माझ्यावर सोपव झाला. केस उभी राहतात पोलीस त्याला उभं करतात जज साहेब विचारतात तू त्या गावात घुसलास रात्री तो बोलतो नाही साहेब. होय म्हणतात बोलते तू नाही 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 साहेब. पुन्हा विचारतात तुका लोकांनी बघितले नाही तूच होतस नाही साहेब. बरं तू त्यांच्या गावात घुसून त्यांचं घर फोडलंस दरवाजा फोडलास आत घुसलास घरी कोण नाही होते नाही साहेब. तिजोरी फोडलीस नाही साहेब. बरं ते सगळं होतं त्या सगळं लंपास केलंस. लंपास करण्यासारखं काय असतं माहितीये सोना नाना पैसा अडका ज्ञान जे आहे ना ज्ञान हे तुम्ही सांगण्याचा उद्देश आहे माझा तुम्हाला. ज्ञान हे बुवा खरोखर प्रत्येकाच्या बुद्धीत दिलेले असते. मानव हा असा एकच प्राणी असा आहे की त्याला 2 मेंदू आहेत. बाकी सगळ्या जनावरांमध्ये एकच मेंदू आहे आणि माणूस हा एकच उभ्याने चालतो बाकी सगळे आडव्या चालतात. आणि माणसाचे 2 मेंदू कधी कधी कोणा मेले तरी समजले नाही कधी उशिरा समजले. आता त्याच्यातलीच एक गोष्ट आहे वकील सांगतो त्याप्रमाणे सगळ्या नाही म्हणतात. जज म्हणतात म्हणजे केस तुझी खरी आहे की खोटी आहे तर असं हे केलंच नाही. मग पुन्हा शेवटचे जज विचारतो बघ हे जेवढं तू सांगतोस ते सगळं खरं आहे का. दरोडेखोर म्हणतो नाही साहेब. म्हणजे काय झालं बुवा ह्या दुसऱ्याच्या सांगण्यावर आपण हो नाम्याला हो नाम्या म्हणतो ना तशातली गोष्ट आहे बुवा. स्वतः बॅट उचलून जो आपण बॅटिंग करतो खरी मजा येते क्रिकेटला. आज मी अजून हवी नाही ना कोणत्या जीवावर नाही तेली साहेबांनी सांगितलं परत भजन करा आणि मनोरंजन करा बघा. आणि तुमचा पुन्हा काय म्हणतात तुम्ही की बुवा तालासुरात तुमचं भजन नाही 100% तुमचा अभंगात विचारता प्रश्न 101% विचारणार तालासुरात. आणि सारखा सारखा तुम्ही जो म्हणतात ना की विनोद बुवांचे शिष्य व भजन करून माझ्यावर होईल व गुरुचं नाव घ्यायची गरज नाही मीच गुरुचं नाव घ्या ना पहिला. सुप्रसिद्ध भजनकार बुवा विनोद चव्हाण. तुम्हाला जे काय सुचतं ते माझ्यावर सुचलं पाहिजे ना बुवा. हरकत नाही असो करमणूक. मी फक्त एवढाच म्हणतो मला एक गाणं आहे माझ्यासाठी स्वतःसाठीच म्हणतो. जळणारे जळू दे पळणारे पळू दे अजून जळवायचं. जळणारे जळू दे पळणारे पळू दे अजून पळवायचं. मागे फुंकणाऱ्या कुत्र्यांना बिस्किट टाकून पुढे पुढे चालायचं. मागे फुंकणाऱ्या कुत्र्यांना पुढे पुढे चालायचं. मागे फुंकणाऱ्या कुत्र्यांना जळणारे जळू दे पळणारे पळू दे अजून पळवायचं. आणि बसलेल्या प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या ना तर माझ्यापासून आणखी तुम्ही काहीतरी करून घ्या 100%. मी मगाशी तुमका सांगले काय माहित आहे गो पेटवला मी हे पाठांतर करून येऊलाय. ही जी रंगदेवता किंवा तेव्हा आपल्याची बुद्धी देणार तेच म्हणत आहे ना. कसा गजराला पण उशीर झाला मनोरंजन थोडक्यात करणार मी. तेली साहेब सगळे माणसं कुटुंबावर आहेत
ह्यो माणूस दुसरीकडचा पण तो येऊन थांबलो. एकदा जोरदार पुन्हा एकदा सहयोग ह्याच्याकडे टाळ्या वाजवू. दुःख अडवायला उंबरासारखा तालाने सूर माझं चेक करा, पेटी चेक करा, स्वर काही चुकता तो सांगा. दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. सगळ्या मशीन येऊन गेलो पण मित्र ओळखायची मशीन नाही हो. पण त्याच्यातले समजू नको. धक्को खाल्ले, धक्को धक्को खाल्ले, धक्को आमच्या सारखे फक्त मराठी भाषा आहे, वळवाई तशी वळते. भाकरी किती थोडक्यात आणि अभंग सादर करूया. विचार अभंग काही अभंग तरी गावांचे काय आहे. माझ्यावर जोक पण लयत बुवा आणि माका असं जीवन घेऊन काय म्हणजे अफाटच. मी मगाशी सांगितलंय गाणी म्हणा जोक म्हणा मी सकाळपर्यंत 2 वाजले असे घाबरवत तो हितेश मगासपासून आता मत सांगताय नाही का मी समर बरं आठवून गेली. बुवा मगाशी दाखवून गेले भजन चालू केल्यापासून तुमका बंद करा म्हणजे एकही माणूस नाही बंद करा बोलला. उलट माझ्या गजरामध्ये जेवढी बुवा माणसं होती तेवढी तुमच्या गजरात दिसली नाही. आणि शेवटी काय माणसाची माणसं हो बुवा. सध्याची परिस्थिती काय माहिती आहे. ऊंची दुकान फिका पकवान 70 किलो रुपये चांदी का पिकला. ऊंची दुकान फिका पकवान 70 किलो मोठी चांदी का पिकदार सगळ्याच्या सगळ्या वेळी मान. तरी सुद्धा माझे महान. अरे टोपी लगाए मच्छर कहते हैं देश के लोगों में समता की भावना रही इसलिए तो बड़ी मछली चोटी को खा रही है. हमारे चूल्हे में कुत्ते हमें ही काटते हमारे हिस्से की बोटी आपस में बांटते. अमानुष गंदे से बड़े इनकी आवाज से नंगे रास्ते काटते. कल पैदा हुआ बच्चे एक सांस लेते हुए काटते. बुरा अरे क्यों तो वो झरने की तरह जो पर्वत की ऊंचाई से गिरकर भी अपनी सुंदरता छोड़ने नहीं देता. जमीन के सही से मिलकर भी अपने अस्तित्व को नष्ट नहीं होने देता. लेकिन इतना सोचने के लिए वक्त है किसके पास. एवढ्या उंचावरून घरा खाली पडतो पाणी झगडत नाही खदुळत नाही निवड हे सांगण्याचा प्रयत्न आहे. निसाधनी रे सानी धप धप गम भम रे गम गम रे गे सा निसाधनी रे सा. नाही घाटावे लागत नाही घाटावे लागत एका शीतकळे वाट एका
आहे आपलं गायन 100% तुमचं सांगून जाणार तुमचाही घाटावे लागत एका बघा तेली साहेब, पुन्हा एकदा तुमचे मी आभार इथे व्यक्त करतो, मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्हाला. कारण जी संधी तुम्ही आम्हाला दिली, वेळी आपली सेवा केली, काही लोकांना आवडली, काही लोकांना आवडली नाही, प्रत्येकाची मनं वेगळी आहेत, पण जी माझ्या परीने
जेवढी मला सेवा करता येईल त्या संधीचा मी सोनं केला. ज्यांनी समजलं नाही ते म्हणतात अजून तुमचं सोनं झालेलं नाही, हरकत नाही. ही केलेली सेवा गोड मानून घ्या. गणपती गजानन विनायका विघ्नाचा हे तुझ्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार माझ्या मंडळाचा पूर्ण माझ्या सहित. जी वेळी आपली सेवा दिली गोड मानून घे. तेव्हा काय चूक आपल्यात घडणं असेल, बोलता कळत नकळत देण्या घेण्यात वागणं बोलण्यात तर मी क्षमा मागतो. आणि इथे मी माझ्या भजनाची सांगता करतो. हे बुवा ते गौरव घेतील आणि भजनाची सांगता करतील. ही जी मला साथ दिली खरोखर मी आज तुमचा धन्यवाद आहे. कारण काय माहित आहे मला वाटलं नाही होता साथ हे भेटेल. मी फक्त एकट्याच्या जीवावर इथलोय. अजून पेटवाच म्हणतात ते मागसून हरकत नाही बुवा. तुम्हाला पण लाख लाख शुभेच्छा. तुमच्या मंडळाला मी शुभेच्छा देतो. पुढची भावी वाटचाल तुमची बरोबर यशस्वी होऊन देत. समजा तुमच्या जोडी कोणच नाही गावलं तर माझं नाव जरूर सुचवा. 100% येईल. मंडळी पण माझी हीच असते. ही बाहेरची मंडळी नाही, इथं काही नाही. हे तुमचे नाही, तुम्ही मंडळी म्हणतात. हे माझ्या घरातली असते पाहुणे. आज बघा ही पोरगी बुवा आहे. एकदा जोडला या पोरगीसाठी काय आणि ही आपली संस्कृती जपण्याचं काम हे माझे मित्र गुरुबंधू आहेत माझे हे करतात. बरोबर आम्हाला अभिमान वाटतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी